मुंबईच्या पाणी प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे। मुंबईची आर्थिक हत्या होतीये तर 48 तासाची दिलेली डेडलाईन आता संपत आली असून आता प्रत्येक वॉर्डमध्ये मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तसंच उद्या मुंबईकर कामावर रुजू होताना त्यांना अंघोळीचं पाणी नसेल तर काय करायचं असा सवालही त्यांनी केलाय। मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्यात मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल। मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही ह्या पाण्याचा तोडगा काढला का नाही, या समस्येचा तोडगा काढला का नाही। ज्या पद्धतीने अगोदरपासून जी नियमावली होती पाऊस पडेपर्यंत ज्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही, 15 जूनपर्यंत कुठलाही टँकर चालकाला कुठलाही अडथळा येणार नाही आणि जे टँकरच्या माध्यमातून जे काही पाणी पुरवठा काही भागात होतोय तो बंद होणार नाही। आणि टँकर चालकांना देखील माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये पिण्याच्या पाण्याचा किंवा टँकरने पाणी पुरवठा करतो त्याच्यामध्ये कुठले आडेवाडे घेऊ नका, कुठली अडवणूक करू नका। तुम्हाला कुठली अडचण आम्ही सरकार म्हणून आणि महापालिका म्हणून येऊ देणार नाही।